विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. डी बाटो युनिव्हर्सिटीकडून विंटर 2023मध्ये जी सेमिस्टर एक्झाम घेण्यात आलेली होती आणि त्या सेमिस्टर एक्झाममध्ये जे स्टुडंट्सला मार्क्स कमी पडलेले आहेत किंवा फेल झालेले आहेत अशा स्टुडंट्ससाठी पुन्हा फोटोकॉपी आणि रिव्हॉल्युशनची पोर्टल पुन्हा डी बाटोकडून ऑफिशियली ओपन करण्यात आलेलं आहे. हे 15 एप्रिल 2024चं पत्र तुमच्यासमोर मी ओपन केलेलं आहे. एक्झाम डिपार्टमेंटकडून याचं डिक्लेरेशन दिलेलं आहे. स्पेशली फार्मसीसाठी बोलायचं झालं तर सगळ्या सेमिस्टर ऑल सेमिस्टर फार्मसी दिनांक 16/4/2024 ते 23/4/2024 या कालावधीमध्ये तो विद्यार्थी लॉग इनमध्ये जाऊन ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन त्याची ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करतो आणि त्या ठिकाणी तो फोटोकॉपी आणि रिव्हॉल्युशन अशा पद्धतीचे चार्जेस त्या ठिकाणी दिसत आहेत. तुम्ही जर बघितलं तर फोटोकॉपीसाठी 200 रुपये एका सब्जेक्टसाठी आहेत आणि रिव्हॉल्युशनसाठी 300 रुपये. म्हणजे फोटोकॉपी म्हणजे काय की तुमचा पेपर हा आहे असा मागवला जातो आणि रिव्हॉल्युशन म्हणजे काय की तुमचा पेपर हा पुन्हा चेक केला जातो. तर ह्या दोन्हीही प्रोसेससाठी तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. त्याची डेट्स पुन्हा एकदा रिपीट करतो, 16 एप्रिल ते 23 एप्रिल ह्या कालावधीमध्ये तुम्हाला ही ऑफिशियल वेबसाईट जी आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ते त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये विचारा ती प्रोसेस काय आहे, त्याचं पेमेंट कसं करायचं तेही तुम्ही विचारून घ्या. मी या ठिकाणी तुम्हाला एक डेमो दाखवायचा प्रयत्न करतो. तो विद्यार्थी मित्रांनो, ही ऑफिशियल वेबसाईट तुम्ही ज्यावेळेला ओपन कराल आणि तुमच्याकडं तुमचा PRN नंबर असणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्ही सगळ्यात सुरुवातीला तुमचा इव्हेंट सिलेक्ट कराल. इव्हेंटमध्ये ह्या ठिकाणी विंटर 2023 लॉट 2 हा इव्हेंट त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही प्रोग्रॅम जो फार्मसीसाठी आहे हा 18/13/823 हा प्रोग्राम तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर तुमचा PRN नंबर टाकायचा आहे आणि PRN नंबर टाकल्यानंतर अत्यंत महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, हा मोबाईल नंबर आणि मेल ID हा बरोबर आहे का बघा. हा बरोबर नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही तो करेक्ट करू शकताय. याचं रिझन सांगतो की तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला फोटोकॉपी येणार आहे किंवा OTP किंवा काही मेसेजेस येणार आहेत ते त्याच नंबरला येतील किंवा त्याच मेल IDला येतील. त्यामुळं अत्यंत काळजीपूर्वक तो मोबाईल नंबर आणि मेल ID तुम्ही करेक्ट नसेल तर तो करेक्ट करा आणि मग त्याच नंबरवरती तुम्हाला तुमच्या मेलवरती फोटोकॉपी उपलब्ध होऊन जाते. आता या ठिकाणी सब्जेक्टची नावं त्यासमोर आलेली आहेत आणि त्या सब्जेक्ट्समध्ये त्यांनी 2 पर्याय दिलेले आहेत बघा. पहिला पर्याय आहे तो फोटोकॉपी ऑफ आन्सर स्क्रिप्ट आणि दुसरा आहे रिव्हॉल्युशन. म्हणजे तुमचा जो पेपर आहे तो ॲज इट इज त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातो. तुम्ही जे सिलेक्ट कराल त्या पद्धतीनं वरती अमाऊंट तुम्हाला दिसणार आहे. तुम्ही रिव्हॉल्युशन सिलेक्ट केलं तर रिव्हॉल्युशनसाठी अशी अमाऊंट तिथं वाढत जाणार आहे आणि मग मेक पेमेंटवरती जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करू शकता आणि ते पेमेंट केल्यानंतर मग तुमच्या जो तुम्ही मेल ID प्रोव्हाइड केलेला आहे त्या मेल IDला तुम्हाला ती आन्सर बुक जी फोटोकॉपी आहे, जो पेपर तुम्ही लिहिला होता एक्झाम हॉलमध्ये बसून, त्याची ओरिजिनल कॉपी तुमच्या मेलवरती तुम्हाला मिळून जाते आणि ती ओरिजिनल कॉपी जी आहे ती तुम्ही विषय शिक्षक तुमचे सब्जेक्ट टीचर जे आहेत त्या सब्जेक्ट टीचरला ती दाखवा. त्यामध्ये काय बदल होतो आहे का, त्यामध्ये काय चेंज आहे का हे बघा. चेंज हा 10 मार्कांपेक्षा जास्त किंवा 10% जास्त मार्कांचा बदल होत त्यामध्ये असेल तर आणि तरच शासनाच्या किंवा ह्यांच्या डी बाटोच्या नियमाप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी रिव्हॉल्युशनची प्रोसेस करता येणार आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. काय डाऊट्स असतील तर चॅटबॉक्समध्ये जरूर कमेंट्स करा. तुमचे सब्जेक्ट्स कुठला फेल झालेला आहे तोच शक्यतो रिव्हॉल्युशन किंवा फोटोकॉपी करण्याचा प्रयत्न करा. असं होऊ शकतं की स्टुडंट्स ह्या वर्षी जो रिझल्ट बाटोनं दिलेला आहे तो ग्रेड पॉईंटमध्ये दिलेला आहे. मग ज्या ठिकाणी F आलेला आहे त्याच ठिकाणचा तुम्ही शक्यतो सब्जेक्ट रिचेकिंग किंवा रिव्हॉल्युशन किंवा फोटोकॉपी करण्याचा प्रयत्न करा. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. काय डाऊट्स असतील तर नक्की विचारा. धन्यवाद.